नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या रायगड सिरीजच्या फर्स्ट पार्टमध्ये पाहिला असेल की आपला रायगड ट्रॅक पूर्णपणे कसा झाला आहे. आणि तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे जगदीश्वर पूजन, वाघ दरवाजा, 12 टाक्या, अजून भरपूर काही पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग पूर्ण बघा. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आपण चाललोय नगर खाण्याला. सगळं सकाळपासून रेस्ट केला पूर्ण, नाश्ता बिष्टा करून आता परत किती वाजले? हे बाबा तुम्ही 12 पण नाही वाजले, 11:30 वाजले. आम्ही 11:30 वाजले आणि आम्ही चाललोय नगर खाण्यात. पाखरा सारखे ड्रोन उडतात वरती. माय गॉड. आता आपण आलो आहे नगर खाण्याच्या इथे. तर इथून पुढे आपल्याला जायचं आहे वाघ दरवाजाकडे. तर नगरखान्याच्या दिशेने येतानाच डाव्या बाजूला जो रस्ता दिसतो त्याच दिशेने आपल्याला पुढे वाघ दरवाजाकडे जायचं आहे. आपल्याला वाघ दरवाजाची सविस्तर अशी माहिती पुढे मिळणारच आहे. तर चला मग. हे लक्षात ठेवा, हा स्क्री आहे आणि प्रत्येकाने असं क्रॉस उतरायचंय. आपला पाय घसरणार नाही. सरळ ठेवला तर पाय स्लिप होतो. भाई तर आता आपण चाललोय वाघ दरवाजाला. ते तिथून चालतंय, तिथून वाटतं जायचंय. मला पण नीट माहित नाही, तर सांगताय तसं चाललोय. चलो चलो. मला घेऊन पडशील एवढे पण मला काय नाही. मला घेऊन पडशील मी दुसऱ्याची मदत करायला गेलो पाठवलो का नाही. आपल्याला आज 12 टाके साईडला जायचंच नाही. ओके, आपल्याला जेवायला जायचंय संजय. ओके, आपल्याला जेवायला जायचंय. ओ माय गॉड. मागेच तर तिथं म्हणजे बरोबर आहे. तिकडनं वरती चढलं डायरेक्ट जगदीश होतो. डायरेक्ट जगदीश होतो. दादा हा चढायला इझी जरा. भाई कंटेंट मिल गया. कंटेंट दोस्तों, भाई कंटेंट मिल गया. भाई कंटेंट मिल गया. कपड्याची वाट कर्मा. इथं फिरो, इथं फिरो. कर्मा कर्मा असतो. तुला नाही, मोबाईलला चलो चलो चलो. बिचारा पडला पडला, अजून एक पडला. कोण पडला? कोण पडला? अमोल दादा पडला. ते भुंगाले केस वाला कोणतरी पडलंय. आपलं एक कॉन्टेंट शूट झाला. आपल्याला पाठी दिसले नाही, एकच पडलेली दिसली आपल्याला. अरे तो का अमोल दादा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपलं एक कॉन्टेंट शूट झालं, दुसऱ्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. चलो चलो. तुझ्या मागचा बाळा ओ माय गॉड. आर्यन पडलेलं ना मगाशी. कोण पडला रे? काळे. वाघ दरवाजाच्या इथं आलोय बघा. मित्रांनो, वाघ दरवाजा. अरे थंड वाटते रे इथे. इथे फुल थंड आहे. बाहेरून असं वाटतं एसीत आलो. असे काम का करतात तुम्ही? चलो. हो भाई. अरे इथून गेला तर गेला. भाऊ तिकडे ऍडजस्ट होत. मला वाटतं तू आर्यन. जय शिवराय. शिवराय. हा वाघ दरवाजा आहे. ठीक आहे. मुघलांनी जेव्हा आपल्यावरती आक्रमण केलं आणि करायची जेव्हा वेळ आली, ठीक आहे, तर आपल्या संभाजी महाराजांचं तर त्यांनी काय हाल करून मारले हे तर आपल्याला माहितीच होतं. ठीक आहे. तर मग येसूबाईंनी निर्णय घेतला
की आपल्या स्वराज्याचा वारस जिवंत राहिला पाहिजे. ठीक आहे, आपण इथे तळाची बोलणी करायची आणि इथून आपल्याला आपला वारस वाचवायचा आहे. तर तळाची बोलणी सुरू ठेवली म्हणजे आपण पाठवतो माणूस जसा की हा आमचा दूत आहे, तसा माणूस पाठवत राहिले आणि इथून राजाराम महाराजांना या वाघ दरवाजातून उतरून सरळ जिंजीपर्यंत व्यवस्था केली का ते जिंजीपर्यंत पोहोचली आणि मग ती आपली स्वराज्याचा जो राज्यकारभार आहे तो जिंजीवरून चालला. ठीक आहे, तो हा वाघ दरवाजा आहे. त्याच्यानंतर याचं दुसरं महत्त्व असं आहे की याला भोप्याचा डोंगर बोलतात. आपल्या रायगड किल्ल्याचा जो घात केला आहे ना या भोप्या डोंगराने केलेला आहे. ठीक आहे, इंग्रजांनी जेव्हा मराठी शाही संपवण्याचा जेव्हा विडा उचलला त्यावेळेस खालून ते चारी बाजूने तोफगोळांचे तोफा चालवत होते पण गोळे काय पोचत नव्हते. मग ते काय डोके वाजत होते अभ्यासक आहे ना, त्यांनी इथे या डोंगरावरती यायला भोप्याचा डोंगर बोलतात माझ्या माहितीप्रमाणे. काय चुकलं असेल तर माफ करा. हां, तर या भोप्याच्या डोंगरावरती लांब पल्ल्याच्या तोफा चढवल्या आणि या डोंगरावरून तोफा सरळ आपल्या गोळे सरळ आपल्या राजसज्जेवरती राजवाड्यावर आपल्या जे जे ठिकाण होतं संपूर्ण आपल्या रायगडावरती आपल्या पडले ते आणि आपला हा रायगड किल्ला काही महिने जळत होता. त्या पुढे इथूनच आपण परत जाणार आहोत. आता तिकडे ह्याला जायचं जेवायला. ठीक आहे, अंकित दादाच्या आता पुढे कोण आहे तिकडे निकित आहे ना ते शेवटला. आपण एक ग्रुप फोटो घेऊ इकडे. त्या दादांना सांग ना आपल्याकडे. हा द्या ना. महाराजांचा एकेरी उल्लेख न करता आपण शिवराय संबोधायचे. म्हणजे जय शिवाजी जय भवानी. आपले म्हणजे मी सरळ शब्द बोलतोय की आपली एवढी अवकात नाही किंवा आपलं एवढं हे नाही की आपण शिवाजी हे एकेरी नाव घेऊ शकतो. ठीक आहे, आपण वाघ दरवाजाची पूर्ण अशी माहिती घेऊन आता आपण 12 टाक्यांच्या दिशेने जात आहोत. आपल्याला इकडे वरती चढायचे असं वाटतंय मला. 12 टाक्यांच्या इथे. चलो चलो. अभी हम पिंग नाही वॉटर इज वॉटर. अजून की बात करूया. स्लिपरी है गाली बहुत. आता मैं बघा कुठून चाल. देखो जैसे गए तो सीधा से अभी ऊपर जाना है उधर. एडिबल है. इस पानी से हमारा 2 दिन का गुजारा हो सकता है. मिस्टर बीस्ट बघून आलाय का तो चॅलेंज. नहीं बेरबिल्स. इधर से गए नीचे डायरेक्ट. वरती जायचंय. ऊपर जाणे का अभी फिर. तर आपण इथून असं खाली आलो नंतर इथे खाली गेलो वाटतं. हां तिथे वाघ दरवाजाच्या इथे. मग तिकडून परत असं वरती येऊन आता चाललंय 12 टाका. दादा पडायचा. अरे खूप इजी आहे. पायऱ्यांसारखं आहे. आपण माणूस आहात. ही पडणार, ही दुसऱ्यांदा पडणार, मी तिचं दुसऱ्यांदा पडणार. जातात का आणा आहे ना कोणीतरी. एडवेंचर है भाई. पास हो गया. ही मानो त्र्यंबक त्र्यंबक तू दगडावरती पाय ठेवू नको. दगडावरती पाय ठेवला तू दगड. तर एवढं क्रॉस करून आता आलोय वरती. एकदा दाखव.
व्ह्यू किती अरे जिकडे बघू तेवढं व्ह्यू आहे. माझ्यापेक्षा जातील चुलीत. तू वरती माझ्या प्रेक्षकांची नरटी लागली. पोचलोय. चलो चलो चलो. इकडनं चाललंय. तुम्ही आम्ही सोबत मध्ये चलो. ताण लागले रे. हे तू बघ काय पिशवी आहे वाटतं ते. पहुंच गए काय. नागेश्वर खाली उतरलात, व्याडेश्वर पूजन करून खाली आलात आणि हा एवढा चढून आलेला त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? लय गार वाटतं. वाटतं आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम पुढे सांगितलंय काकांना. जरा रेस्ट करून परत सू. तर सगळे टाके आहेत इथे. कोण बोल रे? 12 टाका. 12 टाक्या. 12 टाका आहे का 12 टाक्या? टाक्या 12 टाक्या. हे बघ ना 12 टाक्या. हे बघ. 1 2 3. पुन्हा करायचं अंघोळ. असे नाही. आता आता पहिलं स्वच्छ होतं असेल पाणी. हो इकडे सगळे असे 12 टाक्या. तो भवानी कुठला? या दोघांपैकी कोणता तरी मला नाही माहिती. विचारते ना. ओके. भवानी का तो सॉरी हे. लागले. चला चलो चला चलो चलो. आज जास्त आपण चाललोय. येस. आता मला दिल में हार्ट अटॅक आली. ते 12 टाके आहेत वाटतं. आणि हे 2 बघ ना 12 असते. वाडे आहेत बोलतात हे 2. तर आम्ही तिकडून आलो इथून खालतून. पहिले तिथून उतरलो दडामुळं. मग इथे वाघ दरवाजा बघून मग इथून वरती येऊन असं परत वरती. भूक लागले. आणि सकाळी काय खाल्लं? सकाळी फक्त कांदे पोहे खाल्ले. ते पण जराशीच. येस. काय पाणी घरी कुणा. चलो. तर आता आलोय जगदीश्वराच्या मंदिरात. जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गौ माता की जय. नंदकेश्वर महाराज की जय. जय राम. जय शिव ओंकार हर हर प्रभु शिव ओंकार. जय शिव ओंकार हर हर प्रभु शिव ओंकार.
आपली मंडळी सगळं उभे राहते, बाजूला उभे राहा. ईश्वराचं मंदिर आहे आणि इथून बघा, इथून गारव्या हवा येते मस्त. आम्ही इथूनच आलो मग अशी इथून. चला मग आता जाऊया. सगळे गेले. समाधीच्या इथे पण गेलेलो, तिथून आता चाललोय घरी. घरी म्हणजे घरी नाही, झोपडीत. चला, हे जाम आवडलं मला, पण हवा काही गारगार येते. आता आम्ही बाहेर आले. थांबा, लॉंग स्टिकने दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण रेस्ट करत होतो. आपण झोपले तितके ते पाऊस बिऊस सगळे येऊन झाला. तर आता आपण चाललोय तुला दान असे तिथे चाललोय. ते बघा आता कसे आले, पूर्ण धुकं धुकं. अरे सेंटा क्लॉज, जादू जादू तू. चलो चलो, पण होळीच्या माळावर आले. पाऊल पाऊल येऊ का तर मांडली. चला आता वरती तर आता नगर खाण्यात आलोय आपण. हो का, पाऊस सुरू आहे. तर इथे होळीच्या माळावरच आता काय म्हणतात त्याला, गोंधळ सुरू होणार आहे. ते चालू आहे काहीतरी खाली शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथे. आघात जुळवर नदी गमाया
हर तरफ कोहरा ही कोहरा है दोस्तों. आता मी चाललोय जेवायला झोपडीवर जेवायला चाललोय आम्ही. त्याच्यानंतरचं बघू प्लॅन काय होतोय. देखते फिर आज काय हे भजन बिजन काय भजन बिजन नाही आज, बोलले उद्या असेल उद्या. बघू आधी जेवू नंतरचं प्लॅन नंतर पहिले पेट पूजा नंतर काम दिवशी. पण मजा आली गोंधळात. नाचू बाई, गोंधळ उडला. अरे बापरे काय टेंट आहे बघा. लाइटिंग दिवाळी. आता जातो झोपडीत आणि पहिले पेटपूजा करते. तर मित्रांनो आता जेवण झालंय. तर असं चालू आहे राऊंड मारायला. तर उद्या राज्याभिषेक आहे, त्यासाठी सगळे एक्साइटमेंट आहे फुल. आणि हा सीन बघा, मला टाइमलॅप्स दाखवतो. टाइमलॅप्स तर मित्रांनो आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.